राज्यासह देशभरात हर हर महादेवचा गजर. देशभरातील 12 ज्योतिर्लिंगांमध्ये दर्शनासाठी भाविकांची गर्दी. नाशिकचं त्र्यंबकेश्वर मंदिर दर्शनासाठी 24 तास खुलं, तर परळी वैजनाथसह औंढा नागनाथच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी. जयंत पाटील आणि बावनकुळेंची रात्री भेट. दोनही नेत्यांच्या भेटीमुळे जयंत पाटलांच्या भाजपच्या वाटेवरच्या चर्चेला पुन्हा उधाण. तर ही भेट राजकीय नव्हती, जयंत पाटलांची प्रतिक्रिया. डॅमेज कंट्रोलसाठी ठाकरेंच्या शिवसेनेच्या 2 मार्चपासून खरं तर राज्यभर दौरा. तर एकनाथ शिंदेंचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यापासून दौऱ्याला सुरुवात होणार. नीलम गोरे यांच्या विरोधात सुषमा अंधारे कोर्टात वकिलांमार्फत नीलम गोरे यांना पाठवली नोटीस. तर सुषमा अंधारे अब्रू नुकसानीचा दावा दाखल करणार. देशमुख हत्या प्रकरण. सरकारने प्रकरण गांभीर्याने घेतलं नाही. मनोज जरांगेंचा आरोप. तर 3 महिने होऊनही न्याय न मिळाल्याने अन्नत्याग आंदोलन करावं लागते, हे दुर्दैव असल्याची ही टीका. महायुती सरकारचं राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना गिफ्ट. महागाई भत्त्यात 3% वाढ करण्याचा निर्णय. तूर खरेदी ऑनलाईन नोंदणीसाठी 30 दिवसांची मुदतवाढ. पणन मंत्री जयकुमार रावल यांची माहिती. छत्रपती संभाजी महाराज महाराष्ट्र प्रेरणा गीत पुरस्कार जाहीर. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या अनादिमी अनंतमी या गीताला पुरस्कार. सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलारांची घोषणा. महाराष्ट्र कर्नाटक बससेवा पोलीस बंदोबस्तात सुरू होणार. महाराष्ट्र आणि कर्नाटक दोनही राज्यांकडून तयारी. तर 4 दिवसांपासून बंद आहे दोनही बाजूची बससेवा. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा आज सिंधुदुर्ग दौऱ्यावर. खरं तर महाशिवरात्रीच्या निमित्ताने कुणकेश्वर मंदिरात घेणार दर्शन. तसंच आंगणेवाडी यात्रेतही उपमुख्यमंत्री लावणार उपस्थिती. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.